कुठलाही तुम्ही वाटेल त्या गोष्टींमध्ये आम्हाला अडवाल. आम्ही साठवला कसा मोर्चा काढायला दिला काल. तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वकील संघटनेकडून देखील पाठिंबा आहे। सोलापुरात वकील संघटनांची आक्रमक भूमिका आहे। केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। या भूमिकेमध्ये मी असं सांगेन की आमची मुलं ही स्वतःच्या कष्टावर शिकलेल्या लढाईत लढत आहेत आणि त्या मुलांना तिथं मार बसतोय, त्यांच्यावर अन्याय होतोय, हे करू नका। आमची मुलं स्वतःच्या स्वाभिमानाने आणि स्वावलंबनावर शिकतात। त्यांना तसं जी मुलं पैसे घेऊन भरतात त्यांना तुम्ही पुढे करताय आणि स्वाभिमानाने शिकणाऱ्या पोरांना अन्याय अत्याचार करताय, करू नका। ही एक आई म्हणून मी त्यांना कळकळीने विनंती करते। वकिलांचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी पैदल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहतो की भारत देशामध्ये मागील काही वर्षापासून जर आपण इतिहास पाहिला तर सुमारे 150 पेक्षा जास्त अशा पद्धतीचे पेपर फुटीचे प्रकार या ठिकाणी भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुमारे 150 वेळा पेपर फुटलेले आहेत। मित्रांनो, हा जो मोर्चा आहे हा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये, परंतु या व्यवस्थेच्या विरोधात आहे। खऱ्या अर्थानं हे पेपर लीक करणारा जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे। लवकरात लवकर हे लोक त्यांना जे काही शिक्षा आहे तरतूद शिक्षा ती झाली पाहिजे। याच्यासाठी सोलापूर शहरामध्ये सोलापूर बार असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंच यांच्या वतीनं वकिलांनी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। आज आम्ही सरकारला मागणी करत आहोत की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत केंद्रीय, त्यांचा राजीनामा सरकारनं कुठल्या हालतीमध्ये घेतलाच पाहिजे। आणि आता मुंबई पोलिसांना आंदोलनकर्त्यांना धमकावल्याचं प्रकरण। पोलीस चालक शिपायाचं निलंबन